अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। महिलांनो, बऱ्याच महिलांची मुलं आता 12वीला आहे, 10वीला आहे, काही महिलांची मुलं 7वी, 8वी, 9वीला आहे, काही महिलांची मुलं इंटरव्ह्यू देत आहेत. परंतु पुष्कळ विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम असतो की मेहनत तर भरपूर करतात ते, परंतु काही 1 किंवा 2 मार्कांवरतून त्यांना म्हणजे ते यश गमावून बसतात. हे बघा, ह्या वेळेस आहे ना कुठंतरी आपल्या तो नशिबाचाही भाग असतो. ज्या वेळेस आपल्या मेहनतीला यश येत नाही ना, त्यावेळेस मग आपल्याला दैवी साथ पण खूप महत्वाची असते. जर आपण 99% मेहनत करतोय आणि 1% जरी आपण दैवी साथ घेतली ना, तर 100% आपल्याला यश हे मिळतेच. आता आज मी जे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे, हे जे उपाय आहे हे आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला दिंडोरी प्रणित सेवा केंद्रामार्फत सांगितलेले आहे. आता बघा 5-6 दिवसातच फेब्रुवारी महिना चालू आहे आणि आपल्या 12वीच्या मुलांची एक्झाम सुरू होत आहे. त्यानंतर मग पुन्हा 10वीच्या विद्यार्थ्यांची एक्झाम सुरू होणार आहे आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी पुष्कळ अशा आहेत की ज्या अशा थोडाफार तरी स्ट्रेस येतोच, काय होईल 10वीला, काय होईल 12वीला. तर आज मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहेत ना, ते उपाय मी स्वतःही माझ्या मुलीसाठी आणि माझ्या मुलासाठी केलेले होते आणि त्याचा रिझल्ट खरंच अगदी म्हणजे काय सांगू तुम्हाला, 100% त्याचा रिझल्ट येतोच. पण हा, त्याबरोबरच आपल्याला मेहनतही तितकीच महत्वाची आहे. मेहनत करून जर आपण हे उपाय केले ना, तर आपल्याला 100% यश हे मिळतेच. आता हे उपाय कुणाकुणासाठी करायचे, तर जे 10वीचे मुलं आहे, जे 12वीचे मुलं आहे, त्यांना जर परीक्षेत यश प्राप्ती हवी आहे, तर ह्या मुलांसाठी आपण हे उपाय करू शकतो. तसेच जी 7वी, 8वी, 9वीला ही मुलं आहे, त्या आयांची अपेक्षा असेल आपल्या मुलांनी परीक्षेत चांगलं यश प्राप्त करावं, तर त्या आया सुद्धा आपल्या मुलांसाठी हे प्रयोग करू शकतात. आता हे जे उपाय आहे ना, हे अतिशय प्रभावशाली आहे. आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेले कुठलेही उपाय हे प्रभावशालीच असतात. आणि माझं उदाहरण घ्या, माझ्या स्वतःची मुलं उच्च शिक्षण घेत आहेत आणि हा जो आनंद असतो ना, तो आनंद खरंच म्हणजे मला दुसऱ्यांना सांगण्यात खूप अभिमान वाटतो की माझ्या मुलांची मेहनत प्लस माझ्या गुरुमाऊलींनी दिलेले जे काही मला उपाय होते, ते उपाय करून आज त्यांच्यामुळेच माझी मुलं उच्च शिक्षण घेत आहे. याचा खरंच मला खूप आनंद होतोय तुम्हा सगळ्यांना सांगायला. तर आज मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे, ते सगळ्या आयांनी आणि म्हणजे पालकांनी आपल्या मुलांसाठी नक्की करावे आणि मुलांनाही जे काही उपाय मी करायला सांगत आहे, ते मुलांनीही करावे. बघा, तुमच्या मुलांना खरंच 100% यश मिळेल परीक्षेत. आता जर तुमच्या मुलाचा पेपर सोमवारी असेल, तर सोमवारी पेपरला जाण्याच्या आधी मुलाने काय करायचं, तर आरशासमोर उभं राहायचं आणि आरशात आपलं तोंड बघायचं. आणि ते झाल्यानंतर जर तुमच्या घराच्या जवळपासच एखादं महादेवाचं मंदिर असेल, तर महादेवाच्या मंदिरात जायचं मुलाने आणि महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावर एक बेलपत्र अर्पण करायचं आणि बेलपत्र अर्पण केल्यानंतर महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या मनात जी काही इच्छा आहे की महादेवा, आजच्या पेपरमध्ये मला घवघवीत यश प्राप्त होऊ द्या, अशी मनोकामना बोलायची आणि मग मुलाने पेपर लिहिण्यास जायचं. आता समजा तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर नाहीये, तर अशा वेळेस आपल्या घरातच जी महादेवाची पिंड असते, त्या महादेवाच्या पिंडीवरही बेलपत्र अर्पण केले तरी चालेल. पर्याय नसेल तर, पण जर असेल मंदिर तर नक्की जावे, कारण मी स्वतःही असं केलेलं आहे माझ्या मुलांसाठी आणि खरंच माझ्या मुलांना खूप छान मार्क्स आलेले आहे. तर आता दुसरा वार आहे मंगळवार. समजा तुमच्या मुलाचा पेपर मंगळवारी असेल, तर मंगळवारी काय करायचं, जर आपल्या घराच्या जवळपासच मारुती रायाचं मंदिर असेल, तर मारुती रायाच्या मंदिरात जायचं आणि मारुती रायाच्या मंदिरात गेल्यानंतर मारुती रायाला मोतीचूर लाडूचा नैवेद्य अर्पण करायचा. मोतीचूर लाडूचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती मुलाने मनात व्यक्त करायची की हे मारुती राया, मला आजच्या पेपरमध्ये घवघवीत यश प्राप्त होऊ द्या. आणि नंतर मुलाने मारुती रायासमोर जो काही मोतीचूर लाडूचा नैवेद्य ठेवलेला आहे, त्यातून थोडासा नैवेद्य आपण प्रसाद म्हणून मुलाने खाऊन घ्यावा आणि मग नंतर पेपर देण्यासाठी जावं. त्यानंतर आहे बुधवार. समजा तुमच्या मुलांचा पेपर जर बुधवारी असेल, तर बुधवारी काय करायचं, आपल्या देवघरातच अजून एक सांगायची गोष्ट राहिली. आता मारुती रायाची जी प्रतिमा आहे ना,
ती गुरुमाऊलींनी देवघरात ठेवायला लावलेली नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला मारुती रायाच्या मंदिरातच जावं लागेल. ह्या गोष्टीसाठी आपण पर्याय नाही शोधू शकत. कारण गुरुमाऊलींनी मारुती रायाची प्रतिमा देवघरात ठेवायला लावलेली नाहीये. प्रतिमा, मूर्ती काही का असेना. कारण मारुती राया हे ब्रह्मचारी होते आणि आपण तर संसारी व्यक्ती आहोत. त्यामुळे आपला संसार जर सुखासमाधानाचा व्हावा यासाठी गुरुमाऊलींनी असे सांगितलेले आहे की मारुती रायाची प्रतिमा देवघरात ठेवू नये. त्यामुळे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मंदिरातच जावं लागेल. त्यानंतर बुधवार. आता बुधवारी काय करायचं, जर मुलाचा बुधवारी पेपर आहे तर अशा वेळेस मुलाने गणपती बाप्पा समोर, म्हणजे आपल्या देवघरातच गणपती बाप्पा असतात बघा, गणपती बाप्पाची छोटी मूर्ती प्रत्येकाच्या देवघरात असते. तर गणपती बाप्पांना मुलाने मोतीचूर लाडूचा नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवल्यानंतर मुलाने गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल अर्पण करायचं. आणि जास्वंदीचं फूल अर्पण केल्यानंतर मुलाने मनातल्या मनात गणपती बाप्पाकडे आपली इच्छा व्यक्त करायची की आजच्या पेपरमध्ये मला घवघवीत यश प्राप्त होऊ द्या. आणि इच्छा व्यक्त केल्यानंतर गणपती बाप्पा समोर जो काही मोतीचूर लाडूचा नैवेद्य ठेवलेला असतो त्यातून थोडासा नैवेद्य मुलाने प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा. आता गुरुवारी मुलाने काय करायचं, जर मुलगा असेल तर त्याने कपाळी अष्टगंध लावायचा. आपण स्वामी महाराजांना अष्टगंध लावतो बघा, तोच अष्टगंध मुलाने स्वतःच्या कपाळी लावायचा. अष्टगंध लावल्यानंतर मुलाने स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची की आजच्या पेपरमध्ये मला चांगले यश मिळू द्या असं. आणि जर मुली असतील तर मुलींनी काय करायचं, हळदी कुंकू लावायचं स्वतःच्या कपाळी. स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावल्यानंतर मुलींनीही स्वामी महाराजांना प्रार्थना करायची की आजच्या पेपरमध्ये मला घवघवीत यश प्राप्त होऊ द्या. आणि त्यानंतर मग मुलाच्या आणि मुलीच्या दोघांच्याही खिशात आयांनी एक पिवळ्या कापडाचा तुकडा त्यांच्या खिशात द्यायचा. आता पिवळ्या कापडाचा तुकडा आपण खूप जास्त मोठ्या प्रमाणात नाही देऊ शकत, कारण आपल्याला माहिती आहे की 10वी-12वीला सेंटरवर त्यांच्या खिशांची चेकिंग केली जाते. मुलांच्या खिशात कॉपी वगैरे आहे की नाही यासाठी खिसे चेक करतात आणि त्यामुळे आपण खूप मोठ्या प्रमाणात पिवळा तुकडा नाही देऊ शकत. तर अशा वेळेस मी काय केलं होतं, तर मी एक 20-25 रुपयाचा ब्लाऊज पीस आणला होता पिवळ्या कलरचा आणि त्या ब्लाऊज पीसचा एक छोटासा असा 1 सेंटीमीटरचा चौरस असा कात्रीने कापून घेतला आणि छोटासा तो तुकडा, पिवळा तुकडा माझ्या मुलाच्या खिशात मी दिला होता. आणि त्यांची चेकिंग झाल्यानंतरही तो तुकडा त्याचा जसा ना तसा खिशातच होता. म्हणजे हे लक्षात नाही येत चेकिंग करणाऱ्याच्या. त्यामुळे तुम्ही असं करू शकता जसं मी केलं होतं तसं. एक छोटा तुकडा पिवळा मुलाच्या उजव्या खिशात द्यायचा आणि मुलीच्याही उजव्याच खिशात द्यायचा. त्यानंतर शुक्रवारी जर मुलांचा पेपर असेल तर शुक्रवारी मुलांनी काय करायचं की जे काही कच्चं दूध असतं, आता बघा आपल्याकडे सकाळी दूध येतं, ते दूध, कच्चं दूध म्हणजे काही न तापवलेलं दूध, त्या दुधातून थोडंसं कच्चं दूध बाजूला काढून ठेवायचं. आणि ज्यावेळेस मुलाचा पेपर असेल त्यावेळेस मुलाला आपल्या देवघरातच आपली कुळदेवीचा टाक असतो, त्या कुळदेवीच्या टाकाला मुलाला हळदी कुंकू अर्पण करायला लावायचं. त्याच्यानंतर त्या कुळदेवी समोर त्या कच्च्या दुधात थोडासा आपला जो भात असतो थोडासा भात मिक्स करायचा आणि तो दूध भाताचा नैवेद्य कुळदेवीला अर्पण करायला लावायचा मुलाला. आणि अर्पण केल्यानंतर मुलाला मनातल्या मनात इच्छा व्यक्त करायला लावायची की आजच्या पेपरमध्ये माते मला घवघवीत यश प्राप्त होऊ दे. आणि इच्छा व्यक्त केल्यानंतर जो काही दूध भाताचा नैवेद्य आपण कुळदेवी समोर ठेवलेला असतो तर त्या कुळदेवीच्या समोरच्या त्या नैवेद्यातून अगदी थोडासा भाग काढून प्रसाद म्हणून मुलाला ग्रहण करायला लावायचा आणि मग मुलाने नंतर पेपर देण्यात जावे. आता जर मुलाचा पेपर शनिवारी असेल तर मुलाला पिवळी मोहरी उजव्या हातात घ्यायला लावायची. आता पिवळी मोहरी, पांढरी मोहरी हे अनेक महिलांच्या मनात प्रश्न असतात, तर तुम्हाला माहिती म्हणून सांगते, पिवळी मोहरीलाच पांढरी मोहरी म्हणतात आणि पांढरी मोहरीलाच पिवळी. काही जण पिवळी म्हणतात, काही जण पांढरी मोहरी म्हणतात. आता ही पांढरी मोहरी आपल्या केंद्रात तुम्हाला कुठेही मिळून जाईल, तर ती पांढरी मोहरी आपल्या मुलाला उजव्या हातात घ्यायला लावायची आणि त्या मुठीत ती पांढरी मोहरी घेतल्यानंतर, आता मोहरी किती प्रमाणात घ्यायची, तर मुलांचे खिसे चेक केले जातात एक्झाम सेंटरवर, त्याच्यामुळे अगदी कमी प्रमाणात मोहरी द्यायची मुलांच्या हातात. जसं की मी तर फक्त 9-10 दाणे दिलेले होते मोहरीचे, जे की खिसे चेक केल्यानंतरही लक्षात येत नाही आणि ती मोहरी जशी ना तशी मुलांच्या खिशात राहते. त्यामुळे काय करायचं, 9-10 दाणे मोहरीचे घ्यायचे, पांढऱ्या मोहरीचे, मुलाला ती उजव्या
मुठीत पकडायला लावायची आणि मूठ बंद करून मुलाला ती मोहरी अभिमंत्रित करायला लावायची. श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा. त्यावेळेस 1 माळ करायचा तो जप. आता समजा 1 माळ जप करायला जर मुलाला वेळ नाहीये तर अशा वेळेस तुम्ही 11 वेळा पण अगदी मनोभावे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणून ती मोहरी अभिमंत्रित करून घ्यायची. आणि त्यानंतर मग ती मोहरी मुलाला त्याच्या उजव्या खिशात टाकायला लावायची आणि पेपरला जायला लावायचं. त्यानंतर मग आता रविवारी जर मुलांचा पेपर असेल तर आता इतर मुलांचा नसतो रविवारी पेपर, जसे की आपले 12वीचे वगैरे, परंतु जे काही नीटचा पेपर असतो ना, तो नीटचा पेपर नेमका रविवारीच असतो. आणि नीट ही एक्झाम खरंच म्हणजे आयुष्यातली खूप मोठी एक्झाम आहे, जी की माझ्या मुलीनीही दिलेली आहे आणि तिचा आज MBBS ला नंबर लागलेला आहे. तर माझ्या मुलीच्या वेळेस मी काय केलं होतं, तर रविवारी आपल्या जर देवघरात हे असेल आपलं कुळदेवाचा टाक म्हणजे खंडेरायाच्या टाकाला रविवारी मुलीने भंडारा व्हायचा. मुलगा असो वा मुलगी कोणीही चालू शकतं. त्यांनी खंडेरायाला भंडारा व्हायचा म्हणजे हळद व्हायची आणि तीच हळद आपल्या कपाळी लावून घ्यायची आणि खंडेरायाला मनोमन प्रार्थना करायची की आजच्या पेपरमध्ये खंडेराया मला घवघवीत यश प्राप्त होऊ द्या. आणि ती मनोकामना व्यक्त केल्यानंतर आपण पेपरला निघून जायचं. आता समजा तुमच्या देवघरात खंडेरायाची हे नसेल, आपला टाक नसेल, तर अशा वेळेस तुम्ही देवघरात जी काही तुमची पिंड असते महादेवाची, त्या महादेवाच्या पिंडीवर सुद्धा तुम्ही भंडारा वाहू शकतात म्हणजे हळद. आणि ती हळद मुलींनी आणि मुलांनी आपल्या कपाळी लावून घ्यायची, आपली इच्छा व्यक्त करायची आणि पेपर द्यायला निघून जायचं. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या वारचे वेगवेगळे उपाय आहे, पण खरंच खूप प्रभावशाली आहे, म्हणजे अत्यंत प्रभावशाली आहे. महिलांना तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या ज्या काही बहिणी असतील, मैत्रिणी असतील, त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनातली चिंता निघून जाईल. त्यांनी हे उपाय केल्यानंतर त्यांना कुठेतरी असा अनुभव येईल की त्यांच्या मुलांना यश मिळालं व यामार्फत. आणि अजून एक उपाय आहे जो की गुरुमाऊलींनीच आपल्या मुलांसाठी सांगितलेला आहे, तो मी आता तुम्हाला सांगते. आता आपल्या गुरुमाऊलींनी विद्यार्थ्यांसाठी अजून एक खूप प्रभावशाली मंत्र दिलेला आहे. तो मंत्र काय आहे की मोरी सुधारही सोसब भांती, जासू कृपा नाही कृपा अघाती. आता हा जो मंत्र आहे ना, हा केव्हा म्हणायचा, तर आता माझ्या मते 12वीच्या मुलांच्या आता 5-6 दिवसात एक्झाम सुरू होत आहेत. तर आयांनी आजपासूनच मुलांकडून हा मंत्र रोज 11 वेळा म्हणूनच घ्यायचा. आणि 11 वेळा म्हटल्यानंतर ज्या वेळेस आपली मुले एक्झाम सेंटरवर जातात, आणि बऱ्याच वेळा असं होतं बघा, मुलं खूप छान अभ्यास करून जातात पण ऐन वेळेला त्यांना तो मेन पॉइंट आठवतच नाही. मग अशा वेळेस काय करायचं, त्यावेळेस मुलाला पुन्हा हा मंत्र कमीत कमी 5 वेळा मनातल्या मनात म्हणायला लावायचा. मोरी सुधारे सोसब बांती, जासू कृपा नाही कृपा अघाती. हा मंत्र 5 वेळा म्हणायला लावायचा, जेणेकरून त्यांनी जे काही पाठ केलेलं होतं ते त्याला चांगल्या पद्धतीने आठवेल, किंवा त्याला एखादा प्रश्न अडलाय त्यावेळेसही तो हा मंत्र म्हणू शकतो. पुन्हा जर तुमच्या मुलाला इंटरव्ह्यू द्यायला जायचंय, तर इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी आपल्या मुलाला हा मंत्र 11 वेळा म्हणायलाच लावायचा. आणि इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जेव्हा मुलगा जाईल तर त्या ठिकाणीही त्याला मनातल्या मनात कमीत कमी 5 वेळा हा मंत्र म्हणायला लावायचा. आणि जर शक्य असेल तर मनातल्या मनात त्या ठिकाणी मुलाला हा मंत्र 11 वेळा म्हणायलाच लावायचा. हा मंत्र सुद्धा खूप प्रभावशाली आहे आणि हा उपाय सुद्धा मी माझ्या दोन्ही मुलांसाठी केला होता. त्यानंतर मी माझ्या मुलांसाठी अजून एक उपाय केला होता, जो की आपल्या प्रदीप मिश्राजीचा आहे. तो उपाय म्हणजे काय करायचं, मुलाला जेव्हा एक्झामला जायचं असतं त्याच्या अर्धा 1 तास आधी जायचं, शिव मंदिरात, महादेवाच्या मंदिरात जायचं आणि एक बेलपत्र घ्यायचं. बेलपत्र धुवून घ्यायचं, त्याची जी दांडी असते त्या दांडीची ती मागची गाठ असते ती कात्रीने कापून घ्यायची. आणि त्यानंतर बेलपत्राचं जे मधलं पान असतं त्या मधल्या पानावर मध लावायचं, फक्त मधल्या पानावर. मधल्या पानावर मध लावायचं, ते असं आपल्या तळहातावर घ्यायचं, आपल्या अंगठ्याने असं दाबायचं आणि असं मनोमन प्रार्थना करायची की महादेवा मला आजच्या पेपरमध्ये चांगले यश प्राप्त होऊ द्या, असं म्हणून ते पान पिंडीला असं चिपकवायचं. चिपकवतानाही आपला हात तसाच राहू द्यायचा बेलपत्रावर आणि पुन्हा एकदम आपली मनोकामना मागून बघायची की महादेवा आजच्या पेपरमध्ये मला चांगले यश प्राप्त होऊ द्या. आणि आपण नंतर मग
पेपर द्यायला निघून जायचं. तर स्वामी भक्तांनो, मी जे तुम्हाला हे सगळे उपाय सांगितलेले आहे ना, ते तुम्ही नक्की करा, कारण खूप प्रभावशाली उपाय आहे हे. पण त्याच सोबत आपल्या गुरुमाऊलींनी जे आपल्याला स्वामी भक्तांना नित्य सेवा करायला लावलेली आहे, जे की रोज क्रमशः स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप हा नक्की करा, जेणेकरून आपण केंद्रामार्फत जे काही आपल्याला उपाय दिले जातात ते केंद्रामार्फतचे उपाय अजून प्रभावशाली ठरतात. स्वामी महाराज आपल्या सोबतच राहतात. म्हणून हे सगळं तुम्ही नक्की करून बघा. मी जो तो मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे माझे यापुढीलही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. व्हिडिओ जेवढा जास्त शेअर कराल तेवढ्या अनेक महिलांचा हा जो प्रॉब्लेम आहे तो मिटेल असं मला वाटतं. त्यामुळे कृपा करून जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.